नमस्कार मंडळी. तर एक टॉक्सिक फॅमिली कशी असते माहिती आहे का? एक टॉक्सिक फॅमिली किंवा एक टॉक्सिक लोक जे ना, हे लोक असे असतात की छोट्या छोट्या गोष्टींमध्येही तुम्हाला ते कंट्रोल करतात. आणि तुमचं म्हणजे कसं की तुम्ही मे बी नवीन नवीन असाल, असं तुम्ही एक रिस्पेक्ट म्हणून त्यांच्या गोष्टी ऐकत जाता. ठीक आहे, हे असं करायचं आहे, ठीक आहे मी करते. ओके, हे असे नाही आहे, ओके ठीक आहे, हे मी नाही करत आहे. ह्याची ना या लोकांना सवय होऊन जाते. मग त्यांना वाटतं की हे असंच पाहिजे, हे असंच पाहिजे. आणि मग जेव्हा की तुम्हाला असं वाटतं की हे आता ओव्हर होते, हे अति होते, हे आपण असे नाही आहे. आपण आपली आयडेंटिटी विसरलो आहे आणि आपण काही भलतंच झालेलो आहे असं वाटतं. आणि मग आपण मग नकार द्यायला चालू करतो. नाही, हे असं नाही आहे, हे मला असं पाहिजे, मी असं करणार आहे. तेव्हा हे लोक जे वागतात ना, मग तुम्ही त्यांच्यासाठी क्षणात वाईट होऊन जाता. मग ते तुम्हाला ऐकवतात, तुझ्यासाठी मी हे केलं, तुझ्यासाठी मी ते केलं, असं केलं तसं केलं, आधी अशी नव्हती, अशी झाली तशी झाली. सो ना, सुरुवातीपासूनच बाउंड्री सेट करा. कोणासाठीही बदलायचं नाही आहे. ही टॉक्सिक फॅमिली जी असते ना, ते सतत तुम्हाला कंट्रोल करतात सगळ्या गोष्टींमध्ये. इथंपर्यंत तुम्ही डीपी काय लावलाय, टिकली कुठली लावली, साडी काय घातली आहे, कपडे काय घातलेत, केस कसे सोडलेत, कुठे जातीये, मैत्रिणी कसल्या आहेत, A to Z म्हणजे तुमचं लाईफ पूर्ण कंट्रोल करतात. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या